अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील धारणे तालुक्यातील शिवझिरी घाटात रविवारी दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी मजुरांनी भरलेले पिकअप वाहन दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी झाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात मृत्यूंच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यासोबतच जखमींना शासकीय खर्चातून उत्तम वैद्यकीय उपचार देण्याची मागणीही करण्यात आली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की हा अपघात अत्यंत दुर्दैवी असून संबंधित कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे। अपघातग्रस्त कुटुंबियांनी आर्थिक परिस्थितीचा हालाकीची असल्याने शासनाने मानवतेच्या दृष्टिकोनातून तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली। तसेच जखमींवर दर्जेदार उपचार व्हावेत व त्यांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा अशी भूमिकाही मांडण्यात आली। रिपोर्टर सागर डोंगरे, अमरावती। मेळघाट येथे शिवझिरी या ठिकाणी 22 फेब्रुवारी या रोजी भीषण अपघात झाला। त्या अपघातात एक पिकअप व्हॅन पूर्ण दरीत जाऊन कोसळली। त्यामध्ये एकूण 17 लोक होते। त्याच्यापैकी 5 जण मृत्युमुखी पडले, 12 जण जखमी आहे, त्यांचा इलाज चालू आहे। आज आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं। मेळघाटचे सर्व पदाधिकारी, भातकुली तालुक्यातील सर्व पदाधिकारी, अमरावती तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि त्यांना जे तिथं अपघात घडला त्याची भीषण परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली की जे 5 लोक मृत्युमुखी पडले आहे त्यांच्या घरची परिस्थिती एकदम हालाकीची आहे। त्या कुटुंबाला आर्थिक मदत झाली पाहिजे। जे जखमी लोक दवाखान्यामध्ये इलाज त्यांच्यावर चालू आहे त्यांचा इलाज चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे। आणि त्या रोडचं जे काम चालू आहे तिथून काही तक्रारी या पद्धतीच्या आल्या आहे की त्या रोडचं काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे आणि जे कोणी कॉन्ट्रॅक्टर तिथे काम करत आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि ज्या कार्यकारी अभियंत्यानं उपअभियंत्यानं त्यांचं बिल काढलं आहे ते पुढील बिल थांबून दिलं पाहिजे। अशा पद्धतीची मागणी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली। धन्यवाद। मी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं माननीय रवी बोराणा यांच्या नेतृत्वात आज आम्ही इथं जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। काल परवा 2 दिवसा अगोदर शिवाझिरी राणीगाव येथे एक घटना झाली आणि तिथं जे आमचे आदिवासी बांधव आहेत, आदिवासी बांधव मृत्युमुखी पडले, ते 5 मृत्युमुखी पडले। पहिला तर आमची मागणी आहे की त्यांना तुम्ही जे आहे 25 लाख रुपये प्रत्येक परिवाराला त्यांना मोबदला दिला पाहिजे, कारण की त्यांची परिस्थिती फार हलाखीची आहे। आणि दुसरी मागणी आहे की हे ज्याच्यामुळे झालेला हा रस्ता असो किंवा वाहतूक जो आहे, वाहतूक हे एकदम ढोरासारखे एकदम ते घेऊन जातात आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या RTOचं नियंत्रण नाही आहे। एकदम एक्सपायर वाहनं ते चालवायत। त्या सर्वांवर जे आहे ते कारवाई झाली पाहिजे। अशा प्रकारचं आज आम्ही युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज जिल्हाधिकारी साहेबांना आज दिलेलं आम्ही दिलेलं आहे। बरोबर।